भाजपनं अबकी बार 400 पार हा नारा दिलाय। वातावरणानं मात्र अबकी बार 42 पार असा नारा दिलाय। त्याच वातावरणात सगळे उमेदवार जे आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। रखरखत्या उन्हात थोडा वातावरण हे तापलेलं, राजकीय वातावरण पण तापलेलं आहे, परंतु मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप आव्हान पेलावं लागतं। तर वातावरणाचं हे आव्हान कायमच असतं, कारण ऊन आहे त्याला कोण काही करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे आणि मतदारांचा तितकाच उत्साह हा समोर दिसतोय। कालही मी माजरी परिसरात होतो, एवढा रणरणत्या उन्हात सुद्धा तासन तास लोक थांबतायत, आवर्जून स्वागत करतायत आणि 100% तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरच बटन दाबणार हे आग्रहाने सांगतात। मला वाटतं ही आपुलकी आहे आणि या रखरखत्या उन्हातला हा सुखद असा गारवा आहे। हा गारवा आहे। खरं तर तुम्ही डॉक्टर आहात, त्याच्यामुळे आरोग्याची तुम्ही काळजी घेतच असाल, परंतु दिनक्रमात काही बदल झालाय का? काय काय नेमकी काळजी घ्यावी लागते या प्रचारादरम्यान? वॉटर इनटेक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कमीत कमी तेलकट मसालेदार कमीत कमी खाणं ही दुसरी गोष्ट आहे आणि हायड्रेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार करताय। तुमचे परस्पर विरोधी जे उमेदवार आहेत ते सुद्धा भोसरी विधानसभेतच आहेत। काही ठरवून केलंय की कसं आहे? नेमका त्यांचाही प्रचार जोमान आहे, तुमचाही प्रचार जोमान आहे, दोघंही घाम घालताय? मला वाटतं की दौरा हा आमचा आधीच ठरलेला आहे, हा एक योगायोग आहे आणि त्यामुळे उलट तुम्हाला जास्त सोपं आहे कम्पेअर करणं की कुणाला काय प्रतिसाद आहे। ही तुलना ही तुमच्यासाठी फार सोपी आहे, कारण परवाही मी जेव्हा दिघीमध्ये होतो तेव्हा मला असं कळलं की एक दौरा जेमतेम 1.5 तासात 4 घरात जाऊन संपला आणि आमचा दौरा जवळपास किमान 40 घरात पोहोचला होता। त्यामुळे हा फरक तुम्हालाही सोपा आहे, समोरच्या समोर हा सूर्य हा जयद्रथ करायला। खरं तर या उन्हामुळं अनेकांना वेगवेगळे आजार या ठिकाणी जडतायत, त्याच्यासाठी एक वेगळे इंजेक्शन आहेच, ते डॉक्टर देत आहेत, परंतु या राजकीय वातावरणात जे तापलेलं आहे त्याच्यामुळं मध्ये एक अजित पवारांनी नवीन इंजेक्शन काढलेलं आहे। तर मला असं वाटतं की मुळात ही निवडणूक देशाच्या लोकसभेची आहे आणि याच्यावर प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु महायुतीकडे सांगायला तोंडच राहिलेलं नाहीये की शेतकऱ्यांच्या ताटात जी माती कालवली आहे त्याविषयी नेमकं काय बोलणार। म्हणजे माननीय अजितदादा हे भारतीय जनता पक्षासोबत जाऊन जुलैमध्ये गेले, 3 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली। विकासासाठी जर दादा गेले होते, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती, तेव्हा त्यांनी काय भूमिका घेतली? हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्नच आहे। त्यांच्या इतक्या मोठ्या नेत्याने, इतका अनुभव असलेल्या नेत्याने निधी द्या तर बटणं दाबा असं जर काही विधान केलं तर सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून सरकारचा पैसा असतो, हा कुणाचा मालकी हक्क नाही आहे। आणि जर असा मालकी हक्क कोणाला वाटत असेल तर हे पुन्हा दुर्दैव आहे। जी पद्धत केंद्र सरकारनं केली की जे काही केलं ते मोदींनी केलं, भारत सरकार नव्हतंच, मोदी सरकारच होतं, तशीच गुण नाही पण वाण लागला अशी परिस्थिती झाली की काय हे असं वाटतं। आणि मग ही वैयक्तिक टीका आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होतात तेव्हा कळतं की सत्ताधाऱ्यांना कुठेतरी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष भरकटवायचं, महागाईच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या मुद्द्यावर, आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर, हे सगळीकडे कुठेही आशादायक चित्र सत्ताधाऱ्यांच्या बाजूने नसल्यामुळे त्यांना मुद्दे भरकटायचे म्हणून असे मुद्दे समोर येतात। परंतु त्याच मुद्द्यावरती आता निवडणूक आयोगाने एक नोटीस काढलेली आहे। नोटीसद्वारे ते इंजेक्शन या ठिकाणी त्यांना देऊ इच्छित आहेत, परंतु उपचार पूर्ण होईल की फक्त ही इंजेक्शनाचा फक्त दिखावा असेल? मला वाटतं उपचार जनतेनेच हाती घेतलेला आहे, जनतेनेच हाती निवडणूक घेतलेली आहे आणि जनतेने हाती निवडणूक घेतलेली असल्यामुळे हे जे सगळे आत्ताचे सत्ताधारी आहेत या सगळ्यांचा उपचार जनता करेल। तर या रखरखत्या उन्हामध्ये उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे। अजित पवारांनी एक नवीन इंजेक्शन काढलंय आणि त्या इंजेक्शनाला निवडणूक आयोगानं या ठिकाणी एक डोस पाजलेला आहे, परंतु तो उपचार नेमका कसा होतो, निवडणूक आयोग या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करणार की मतदार दादा उपचार करतो, हे 4 जूनच्या निकालातच स्पष्ट होईल। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।